पाणी टंचाई काळात पैठण तालुक्यातील कोणत्याही गावात पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून काम करून घेतले पाहिजे। तालुक्यात पाण्याचा विषय गंभीर असून ज्या गावात पाण्याचा प्रश्न असेल त्या गावांना पाणी टंचाईचे गांभीर्याने लक्षात घेऊन कोणतेही कारण न दाखवता पाणी पुरवठा टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावे। कोणत्या गावांचा प्रस्ताव प्रलंबित ठेवू नका असे आदेश आमदार विलास भुमरे यांनी दिले आहे। पैठण येथे दुपारी आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। पाणी प्रश्नावर वादळी ठरलेल्या आढावा बैठकीत विविध गावातील ग्रामस्थांनी पाणी पुरवठा आणि रखडलेल्या जलजीवन मिशन कामाबाबत प्रश्नांची अधिकाऱ्यांवर सरबत्ती केल्याने उत्तरे देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच नाकीनऊ आले होते। बैठकीत तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील पाणी टंचाई, विहिरींची दुरुस्ती, जलजीवन मिशन योजनेचे निकृष्ट कामे, अपूर्ण जलकुंभ, मगरा रोहियो रस्ते, हातपंप दुरुस्ती आदी प्रश्नांवर विहामांडवा, टाकळी अंबड, हिरापूर, थापटी, पाडळी, गाजीपूर, तेलवाडी, चनकवाडी, अलियाबाद येथील ग्रामस्थांनी पाणी टंचाईवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी आमदार विलास भुमरे यांनी अधिकाऱ्यांना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व पातळीवर उपाययोजना कराव्यात, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही असा सज्जड इशारा दिलाय। बैठकीला तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर। आपला समन्वय ठेवून आपल्या गावातील माता भगिनी असतील, वडील धारी मंडळी असतील, यांना पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आलेली पाहिजे, ही आपली चौघांची जबाबदारी। आता मॅडमनी सांगितलं आपला समन्वय असला पाहिजे आणि समन्वयाचा अभाव असल्यामुळं आपल्या प्रस्तावामध्ये तात्काळ दाखल होत नाही। त्यामुळे माझी तलाठी असेल, मंडळाधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असतील, पंचायत समिती असेल, तहसील असेल, आपण समन्वय साधून आपण आपल्या गावातील वडीलधारी मंडळी असतील, माता भगिनी असतील, यांना पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ नाही आली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं। आता मॅडमने सांगितलं या ठिकाणी जलयुक्तेश्वर असेल, प्रत्येक गावात एक कमिटी गठीत केली जाणार। पारधी समाजासाठी मॅडम आपण जो उपक्रम हाती घेतला, मी लोकप्रतिनिधी म्हणून, तालुक्याचा आमदार म्हणून आपलं अभिनंदन करेन का आपण एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतला। या ठिकाणी आमचे भिल्ल समाजाचे नेते अशोकदादा बर्डे, आपण भारतीय समाजाला जसं आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी असेल, त्यांना जी सेवा देण्याचा असेल जो आपण हाती उपक्रम घेतला, तसं आपल्याला भिल्ल समाज असेल, कोळी समाज असेल, परदेशी समाज असेल, राजपूत समाज असेल, यांच्या देखील आपल्याला कॅम्प आयोजित करायचे आहे। त्या लोकांना देखील आपल्याला न्याय मिळवून देण्याचे काम हे आपल्याला करायचं आहे। आपण जो उपक्रम हाती घेतला, मी तालुक्याच्या वतीनं आपल्या मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन।